रणजित तांदळे लकी सर उपस्थित होतात. वेलकम सर, तुमचं सहर्ष स्वागत आहे. मुरबाडचं नाव पुण्यात जाऊन त्यांनी मात्र रोशन केलेलं आहे आणि त्यांचं एक सेलिब्रेशनची जी क्लिप व्हायरल झाली ती जबरदस्त होती. पीर साई उमरोली ब आणि त्यांच्या विरुद्ध प्रावी 11 इंदे हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय आणि प्रावी 11 इंदे क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतोय. त्यांच्यासाठी एक पारितोषिक आलंय. ते पारितोषिक आहे अजय भुजबळे अर्थात कालू याच्याकडून ते पारितोषिक आहे आणि ते पारितोषिक असं आहे, कोणताही गोलंदाज जर विकेट हॅट्रिक कंप्लीट करत असेल तर त्यासाठी 5,555 रुपयाचं पारितोषिक आहे आणि सर्वात महत्वाचं काय तर ते पारितोषिक समालोचन कक्षात जमा देखील. हमारे साथ अभी बाबू है. प्रावी 11 इंडिया आणि त्यांना फाईट करत असताना संघ आपल्याला पाहायला मिळेल तो पीर साई उमरोली ब हा संघ. अशोक आणि निशांत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. भावेश गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर. पहिलाच बॉल फटका दमदार डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू सीमा रेषेचा वेध घेईल. अजय भुजबळेंना संधी नाहीये. चेंडू सीमा पार खणखणीत भगवा चषक. सुंदर फटका. 4 धावा पहिल्याच बॉलवर. इथे देखील बिगिट करण्याचा प्रयत्न गलीमध्ये क्षेत्ररक्षक चूक होत नाहीये. पहिली सफलता प्रावी. तर पहिला धक्का पीर साई उमरोली बी टीमला. फलंदाज बाद. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर भावेश. आपल्यावर धावसंख्या 4. एक फलंदाज बाद झालाय. इथे टाकलेला बॉल अतिशय सुंदर आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू डॉट चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. 4 धावा धावपलकावर आहे. विलास आणि विलासच्या जोडीला मैदानामध्ये आपल्याला निशांत पाहायला मिळतोय. पीर साई उमरोली त्यांच्या विरुद्ध प्रावी 11 इंदे हा सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. विलास आणि निशांत ही जोडी. सुंदर असा चेंडू आडव्या बॅटनं फटका दमदार डीप मिड विकेटला चेंडू. फलंदाजाच्या बॅटीतून निघाला अग्नीच्या ज्वाळा. बाहेर पडेल हा तोफेचा गोळा. भगवा चषक षटकार.
4 षटकांची लढत आपल्याला पाहायला मिळते. धावफलकावर धाव संख्या 10 धावा आपल्याला पाहायला मिळतात. भावेश्वर खूप मोठं आक्रमण मैदानाच्या आतमध्ये करत असताना बॅटर विलासच्या बॅटमधून आलेला हा षटकार. संघ धाव संख्या दुहेरी अंकात प्रवेश. 10 ऑन द बोर्ड. 10 धावा धावफलकावर. षटकातील शेवटचा बॉल भावेशचा. स्ट्रायकर इनवर बॅटर विलास. इथे टाकलेला बॉल बॅटची एज तिथे क्षेत्ररक्षक. एक सिंगल. षटक क्रमांक पहिलं मैदानामध्ये कंप्लीट. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धाव संख्या आपल्याला पाहायला मिळते ती 11 धावा. एक फलंदाज बाद आहे. पहिलं षटक मैदानामध्ये कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळतात. निर्धारित 4 षटकांची लढत. 5 बॉल झालेले आहेत. मला नाही का इकडे ओव्हर झालं, मी ओव्हरच सांगेल ना. कोण अमर अमर मुरबाडला घरी काय. सुंदर असा चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळतो. तिथे क्षेत्ररक्षण अतिशय सुंदर होताना पाहायला मिळेल. एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या मदतीने संघात धावसंख्या वाढताना पाहायला मिळेल. 12 धावा धावफलकावर. डीजे सध्याच्या घडीला रंगात आले. त्यांचं सहर्ष स्वागत आहे. शेवटचे चेंडू मैदानामध्ये शिल्लक आहेत ते अजूनही 18 ते 18 चेंडूंमध्ये किती धाबा बनवल्या जाणार. पीर साई उमरोली या संघाकडून ते आपल्याला पाहायचं. प्रावी 11 इंदे हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. त्यांची कामगिरी मैदानामध्ये कशा प्रकारे होणार आहे. समीरजी बोराडे यांचा संघ. सुंदर असा चेंडू आडव्या बॅटनं फटका खेळलाय. पंचांचा इशारा नो बॉल आणि 2 धावा. इथे 3 धावा येताना आपल्याला पाहायला मिळतील. क्षेत्ररक्षणाची असलेली खराब सजावट आणि त्याचा मोबदला इथे चुकवावा लागेल तो प्रावी 11 इंदे संघाला. संघाची धावसंख्या वाढेल. जाऊन पोचेल ती सध्याच्या घडीला 15 या धावसंख्येवर. 15 रन ऑन द बोर्ड. 15 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. 5 कॅमेऱ्यांच्या साह्याने ही संपूर्ण स्पर्धा 10 क्रिक लाईव्ह च्या माध्यमातून कव्हर केली जाते. आमचे सर्व आयोजक ज्यांनी ज्यांनी विशेष सहकार्य केलं आहे ते आपल्याला ऑन स्क्रीन पाहायला मिळतात. त्यांचंही सहर्ष स्वागत आपण करू. तदनंतर समालोचक यांची खूप मोठी दखल 10 क्रिक लाईव्ह च्या माध्यमातून घेतली जाते. त्यांचे ऑफिशियल यांचं विशेष आम्ही कौतुक करू. त्यामध्ये बाबू आहेत, रॉय आहेत, तदनंतर गोविंद आहेत, त्यांचं विशेष कौतुक. सुंदर असा चेंडू हवेमध्ये. तिथे एक सिंगल येताना पाहायला मिळेल. पाहूया दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का. रनआउटची संधी आणि पाहता पाहता इथे 2 धावा येत आहेत. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर वाढेल. 17 धावा. प्रथम बॅटिंग करत असताना पीर साई उमरोली हा संघ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. किती धावा बनवल्या जातील, कशा प्रकारे पाठलाग जो मात्र मैदानामध्ये केला जाईल ते आपल्याला पाहायचंय. 17 ऑन द बोर्ड. 17 धावा धावफलकावर. नितीन यांना आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकर इनवर फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. सध्याच्या घडीला निशांत पहिल्या मॅच मध्ये प्रभावित करणारी कामगिरी. इथे आडव्या बॅटनं फटका दमदार. चेंडू सीमा पार. हार्दिक पांड्याने सूर्यकुमार यादव स्टँडला सलामी. षटकार. संघाचा धावसंख्या धावफलकावर 23 धावा.
इथे देखील टाकलेला बॉल सुंदररित्या तळला. नितीन यांचं कमबॅक मैदानामध्ये होताना पाहायला मिळतंय. चांगली फलंदाजी मैदानामध्ये निशांत करत असताना 5 चेंडू 11 त्याने बनवल्यात. 3 बॉलमध्ये 7 धावा विलास यांनी बनवलेल्या आहेत. कामगिरी मैदानामध्ये कशा प्रकारे होईल, किती धावा बनवल्या जातील 4 षटकांच्या लढतीमध्ये. भगवा चषकामध्ये पहिल्याच दिवसामध्ये कोणता संघ तो क्वालिफायर मध्ये जातोय आणि एका बक्षीस पात्र फेरीच्या जवळ जाऊन पोहोचते आपल्याला पाहायचं. एक सिंगल आली. संघात धावसंख्या धावपलकावर 24 धावा. एक फलंदाज बाद आहेत. 24 ऑन द बोर्ड. 24 धावा धावपलकावर. षटक क्रमांक मैदानामध्ये दुसरा मार्गस्थ असताना विलास आणि निशांत ही जोडी. सुंदर असा चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. तिथे यष्टीरक्षणही सुंदर होताना पाहायला मिळतं. चेंडू डॉट. चेंडू निर्धाव. धावपलकावर धावसंख्या 24 ऑन द बोर्ड. 24 धावा. सुंदर कामगिरी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. सध्याच्या घडीला नितीन यांच्या माध्यमातून 5 चेंडू 12 धावा त्यांनी खरचल्यात. विलास ऑन स्ट्राईक. सुंदर असा बॉल. षटक क्रमांक मैदानामध्ये दुसरं कंप्लीट 2 षटकांच्या समाप्तीनंतर 12ची सरासरी. धावपलकावर 24 धावा. पीर साई उमरोली बी संधी डीजे कुणाल. वेळ वेळ वाचवणं सर्वात महत्वाचं राहील. संघाची धावसंख्या धावपलकावर 24 धावा आहेत. शेवटच्या अजूनही 12 चेंडू जे मात्र शिल्लक आहेत. आज 31 आपल्याला पाहायला मिळेल. प्रत्येकाचे वेगवेगळे प्लॅन असतील. कोणाचे सक्सेस होतील, कोणाचे अनसक्सेस होतील. सर्वांना ऍडव्हान्स मध्ये नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. 24 धावा धावपलकावर. शेवटचे 12 चेंडू आहेत त्यामध्ये किती धावा बनवल्या जातील ते आपल्याला पाहायचं. गोलंदाज तयार आहे. सुंदर असा चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळतो. चेंडू डॉट. चेंडू निर्धाव. धावपलक स्थिर. धावपलकावर धावसंख्या 24 धावा ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळतात. सुंदर गोलंदाजीचं प्रात्यक्षिक मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज विजय याच्या माध्यमातून. अजय भुजबळे काळू याच्या माध्यमातून विकेट हॅट्रिक साठी 5-5-5. 5555 परंतु फटका जबरदस्त टोला निशांच्या बाडमधून. चेंडू सीमा पार. कवर 30 ऑन द बोर्ड. 30 धावा. अजून एक चांगला फटका. बॅक टू बॅक. दुसरा ब्लास्ट. सिक्सर. षटकार. 6 धावा. षटकार येईल. संघाचा धावसंख्या धावपलकावर 36. पहिली षटकार हॅट्रिक भगवा चषकातली कंप्लीट होणार का ते आपल्याला पाहायचं आहे. स्ट्रायकर इनवर निशांत. इथे टाकलेला बॉल आडव्या बॅटनं फटका. सुंदर डीप इन विकेट मध्ये क्षेत्ररक्षण अतिशय सुंदर होताना पाहायला मिळते. एक धाव आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे आपल्याला पाहायचंय आउट की नॉट आउट. तिसऱ्या पंचांची मागणी. तिथे तिसरे पंच आणि टीन क्रिक लाईव्ह ची टीम सज्ज आहे. डिसिजन पेंडिंग. अतिशय सुंदर अशी फिल्डिंग पाहायला मिळाली. थ्रो तितका चांगला पाहायला मिळाला आणि मला वाटतं तिसरे पंच आहेत रॉकी सर आणि
OUT गॉन. फलंदाज बाद. या स्पर्धेमध्ये आपण समालोचन कक्षामध्ये ज्यांचा आवाज ऐकणार आहोत त्यामध्ये रमेश महाराज शिंदे आहेत, काका म्हात्रे आहेत मॅन फ्रॉम अलिबाग, अमरजी राऊत मॅन फ्रॉम शहापूर, तदनंतर आणि वन साइड निखिल ठोंबरे. 37 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतील. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये स्वप्नील गेलेला आहे आणि स्वप्नीलने चौकार मारला 100, षटकार मारला 150, म्हणजे प्रत्येक धावेसाठी 25 रुपयाचं पारितोषिक स्वप्नील. स्वप्नीलच्या प्रत्येक धावेची किंमत 25 रुपये. पीरसाई उमरोलीचा हा खेळाडू आहे. पाहूया कामगिरी मैदानामध्ये कशा प्रकारे करतोय ते पाहायचं आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहेत. विजयचा बॉल फटका दमदार, घुटना टेक और सिक्सर देख, षटकार 6 धावा. दस्त टोला षटकार. संघ जाऊ संख्या धावफलकावर 43, 43 धावा. षटकार जबरदस्त खेळतोय मैदानामध्ये तो निशांत. खूप मोठं आक्रमण मैदानाच्या आतमध्ये निशांत कडून आपल्याला पाहायला मिळत आहे. 43 धावा आहेत. प्रावी 11 इंदे हा संघ. इथे टाकलेला बॉल पुन्हा एकदा सुंदर फटका. तिथे क्षेत्ररक्षक प्रयत्न सुंदर होताना पाहायला मिळाले. एक सिंगल आली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावा या बॉलवर. तिसऱ्या धावेचा प्रयत्न चलाकी पाहायला मिळाली ती निशांत आणि दुसऱ्या बाजूला असलेल्या स्वप्नील कडून 3 धावा आल्या. संघात जाऊ संख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 2 बाद 46 धावा. प्रथम बॅटिंग करत असताना पीरसाई उमरोली बी हा संघ प्रावी 11 इंदेच्या विरोधात DJ. व्यासपीठावर ॲज अ स्कोरर म्हणून हिरामनजी भगत यांची कामगिरी अतिशय सुंदर होताना पाहायला मिळते. त्यांचंही मनापासून आभार. व्यासपीठावर आपण पाहतोय रवींद्र शेठ गडगे आहेत, तदनंतर अरुणजी पवार आहेत. आणि अरुणजी पवार यांची खासियत आहे, जरी ते साखरे गावचे असले तर आंबेळेवर त्यांचं विशेष प्रेम आहे. ज्या ज्या वेळेस भगवा चषक ही क्रीडा स्पर्धा आयोजित केली जाते त्यांना एक कॉल करण्याच्या अगोदरच त्यांची तयारी असते की या स्पर्धेसाठी ट्रॉफी सौजन्य त्यांच्या माध्यमातून आहे. आणि यावर्षी त्यांना पार्टनर म्हणून त्यांचे परममित्र शिवाजी शेठ खंडागळ्यात जे प्रसिद्ध उद्योजक आहेत किसळचे, त्यांचंही मनापासून आम्ही स्वागत करू. इथे सुंदर असा चेंडू आणि चेंडू जाईल सीमापार, येतोय खणखणीत चौकार, 4 रन. निशांच्या बॅटमधून आलेला हा फटका. सुंदर असा चेंडू तिथे कव्हर मध्ये, क्षेत्ररक्षण अतिशय सुंदर होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. वरती बोलो ना.
धावफलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 50 धावा धावफलकावर. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतील ते जितू ऑन स्ट्राईक. स्वप्नीलसाठी खूप मोठ्या पारितोषिकांचा वर्षाव आहे, परंतु स्वप्नील हा नॉन स्ट्रायकर इनवर. इथे टाकलेला बॉल, तिथे क्षेत्ररक्षक येतील, बॉल कव्हर करतील. समीर क्षेत्ररक्षण सुंदर राहिलं, ज्यांच्या माध्यमातून हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. प्रावी 11 इंदे 51 धावा, शेवटचे 3 चेंडू जे मात्र शिल्लक आहेत. आणि गोपालजी माळी यांच्याकडून माझ्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. सॉरी 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे, त्यांचं मनापासून आभार. धावफलकावर धावसंख्या 51 धावा आहेत. 3 फलंदाज आतापर्यंत बाद झालेले आहेत. शेवटचे 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. कामगिरी मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारे होते ते आपल्याला पाहायचं. भगवा चषक म्हटलं की खूप मोठे पारितोषिकांची पर्वणी असणारी क्रीडा स्पर्धा आहे. फुलटॉस चेंडू, स्वप्नीलच्या बॅटमधून फटका फसलाय, तिथे क्षेत्ररक्षण थोडंसं खराब होताना पाहायला मिळालं. 1 धाव आली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, पाहता पाहता 2 धावा. 2 धावा येतील, संघात धावसंख्या धावफलकावर वाढेल, जाऊन पोहोचेल ती 53 या धावसंख्येवर. 2 धावा स्वप्नीलने मैदानामध्ये बनवल्यात, त्याच्यासाठी 50 रुपये जमा झालेले. म्हणजे स्वप्नीलच्या एका धावेसाठी किंमत आहे 25 रुपये. धावफलकावर धावसंख्या 53. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर. सुंदर असा चेंडू, बॅक टू बॉलर, फटका, रन आउटची संधी. आणि आता स्वप्नीलला परतावं लागतंय. हा पीरसाई उमरोली संघाला लागलेला अजून एक धक्का. शेवटचा बॉल शिल्लक आहे या षटकातील. पाहूया कामगिरी मैदानामध्ये कशा प्रकारे होते. 53 ऑन द बोर्ड, 53 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचा बॉल, सुंदर असा फटका जो मात्र पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षकाला मोठी चेस, 1 धाव आली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न. आउटफील्ड अतिशय तेज आहे या आंबेळेच्या ग्राउंडवर. चेंडू सीमा पार, शेवटच्या बॉलवर चौकार. संघ जाऊ संख्या धावफलकावर 57. 57 झालेले आहेत. 58 धावांचं टार्गेट. यानंतर होणारी मॅच सेकंड राऊंडचा सेकंड सामना. शिवप्रेमी तळवली संघाचे कॅप्टन प्रशांत सर यांना विनंती करतो, आता आपण या आपल्या शुभस्य आपण टॉस करणार आहोत. तळवली संघ आणि तळवलीच्या विरोधामध्ये आकाश 11 महाज या दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती, लगेच टॉस साठी फास्ट मध्ये यायचंय, कारण मिड इनिंग मध्ये आपण टॉस करत असतो. आकाश 11 महाज आणि त्यांच्या विरुद्धामध्ये शिवप्रेमी तळवली. सेकंड राऊंडची दुसरी लढत आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघ आणि दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती की फास्ट मध्ये रिपोर्टिंग करणं गरजेचं राहील. चला आकाश माडसे, जास्त वेळ घेऊ नका. आकाश 11 महाज आणि दुसऱ्या बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळतोय तो शिवप्रेमी तळवली. दोन्ही अतिशय ताकदवर संघ आहेत आणि त्यांच्यामध्ये रणयुद्ध आपल्याला पाहायला मिळेल यानंतरच्या मॅच मध्ये. टॉस आणि टॉस का बॉस कोण होते ते आपल्याला पाहायचंय. प्रशांत सर यांना विनंती, या आपण आपल्या शुभस्थापन करू टॉस. दोन्ही टीमचे कॅप्टन जे मात्र उपस्थित होतात. टॉस आपण करू. दोन्ही संघाचे कॅप्टन. 4 षटकांची लढत असेल. कोण कॉल करत आहे, शिवप्रेमी तळवली की आकाश 11 महाज? ओके आकाश. एका बाजूला ऑनस्क्रीन आपण पाहू शकता, एका बाजूला हेड आहे आणि दुसऱ्या बाजूला टेल. या स्पर्धेचं हे विशेष कॉइन. आणि आता आपण टॉस करू.
हेड असा कॉल आणि इथे टेल आलेला आहे. मान्यवरांचं विशेष आभार. टॉस इथे जिंकलेला आहे शिवप्रेमी तळवली संघाने. समोर आकाश 11 महाज संघ काय निर्णय घेशील? फर्स्ट बॅटिंग घेण्याचा निर्णय घे. पहिल्या मॅचमध्ये प्रथमतः बॅटिंग करत असताना भरपूर धावा बनवले होते. आताही पुन्हा बॅटिंग करायची. किती धावांचं टार्गेट 4 ओव्हरमध्ये? 4 ओव्हरमध्ये 50च्या वरती करण्याची प्रयत्न. ओके, बेस्ट ऑफ लक. तुम्हाला विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. आता महाज संघाला चेस करायचं आहे. पहिल्या मॅचमध्ये आपण प्रथम बॅटिंग केली होती. आता चेस करायचं आहे. कसं वाटतंय आयोजन, कसं वाटतंय नियोजन संपूर्ण भगवा चषकाचं? प्रथमतः मी पूर्ण माळशेज असोसिएशनचे आभार मानेन की त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा त्यांनी आयोजित केली. सुनील दादा माळी असतील, नकुलजी भांडे असतील, तुमच्या सहकार्यानेच हे सगळं आज पॉसिबल होतं आहे आणि आमच्या संघाला इथे खेळायची संधी मिळते यासाठी मी तुमचे धन्यवाद व्यक्त करतो. आणि खूप मस्त नियोजन आहे. दरवर्षी बऱ्याच संघांना इथे खेळायची इच्छा असते आणि आम्हालाही आमचं स्वप्न यावर्षी पूर्ण झालं, म्हणून मी सर्वांचे धन्यवाद देतो. आणि टॉस जिंकून आम्हालाही चेसिंगच करायची होती आणि तो निर्णय आम्हाला मिळालेला आहे. ओके, धन्यवाद. तुमचे मनापासून आभार आहे. टॉस इथे जिंकलाय शिवप्रेमी तळवली संघाने आणि निर्णय घेतलेला आहे तो प्रथम फलंदाजी करण्याचा. पाहत राहा भगवा चषक, एक मानाचं करंडक. अर्थातच माळशेज क्रिकेट असोसिएशन यांच्या मान्यतेनुसार भरलेली ही क्रीडा स्पर्धा सुनील माळी क्रीडा मंडळ आयोजित भगवा चषक. स्टे ट्यून विथ 10 क्रिक लाईव्ह. चोवीस चेंडू 58 धावांची आवश्यकता आहे. डीजे कुणाल अतिशय सुंदर आवाज, त्यांच्या माध्यमातून त्यांचं मनापासून आभार. 24 चेंडू 58 धावांची आवश्यकता. प्रावी 11 इंदे हा संघ मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळते. पहिलाच बॉल, काय फटका खेळलाय. इंदेकरांना आनंद देणारा जबरदस्त टोले जंग फटका, चौकार. थँक्यू. जे यष्टी रक्षक आहेत वैभव फरडे, त्यांनी कसाही कॅच पकडला तर त्यांच्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे. 23 चेंडू 54 धावा. पहिल्या चेंडूवर किरणच्या बॅटमधून हा सुंदर चौकार आपल्याला पाहायला मिळाला. भावेश आणि किरण ही जोडी मैदानाच्या आतमध्ये प्रावी 11 इंदे संघासाठी. दुसऱ्या बाजूला पीरसाई उमरोलिया बी मैदानाच्या आतमध्ये लढतीये. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर. संकेतचा हा बॉल, फुल टॉस, सुंदर असा फटका. तिथे क्षेत्ररक्षण अतिशय सुंदर झालं. ते मिड ऑन मध्ये एक सिंगल आली का सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर वाढेल, जाऊन पोचेल ती 5 या धावसंख्येवर. 58चा पाठला करायचा, 5 धावा झालेल्या आहेत. शेवटचे चेंडू 22 आहेत आणि 22 चेंडू मधून अजूनही 53 धावा बनवायच्यात. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळावं लागेल भावेश आणि किरण या खेळाडूंना. संकेतचा हा बॉल आडव्या बॅटनं फटका खेळलाय. तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर 6 धावा ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळतात. प्रावी 11 इंदे हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतो. 6 ऑन द बोट, 6 धावा आहेत. 58चं टार्गेट आहे. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळावं लागेल. पॉवर प्ले मध्ये किती, तदनंतरच्या सेकंड ओव्हर मध्ये किती. सुंदर असा चेंडू आडव्या बॅटनं फटका. काव कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक पेट्रोलिंग करतायत. क्षेत्ररक्षण सुंदर होत आहे. फक्त एकच धाव. पीरसाई उमरोली बी हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. 7 धावा धावफलकावर आहेत. पहिल्या षटकामध्ये किती धावा येणार यावर खूप साऱ्या गोष्टी डिपेंड राहतील, कारण 58 धावांचा पाठला करायचा. 14.50 ची तुम्हाला सरासरी मेंटेन ठेवायची. पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये कमीत कमी 15 ते 16 धावा आल्या तर इथे सुस्थितीमध्ये असेल प्रावी 11. सुंदर असा चेंडू आडव्या बॅटनं फटका, परंतु तिथे क्षेत्ररक्षणाचे सजावट काऊ कॉर्नर मध्ये. एकच्या जास्त काय मिळणार नाहीये. एक धाव आली. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर 8. शेवटचे 19 चेंडू आणि 19 चेंडूंमध्ये 50 धावांची आवश्यकता टीम प्रावी 11 इन द टीमला. मैदानामध्ये षटकार चौकार खेळावे लागतील. दोन्ही खेळाडूंकडे खूप मोठी क्षमता आहे. दुसऱ्या बाजूला स्ट्रायकर गोलंदाज संकेत, त्यांची गोलंदाजी आतापर्यंत सुंदर होताना पाहायला मिळाली.
इथे टाकलेला बॉल फटका इथे फसलाय. कॉटन बोर्डची संधी आणि फलंदाज बाद. संकेतला मिळतंय सुयश. फलंदाज माघारी. मनीष आलेत न्यू बॅटर मैदानामध्ये. जितू आलेत गोलंदाजी मार्कवर. शेवटचे 18 चेंडू आहेत. 18 चेंडूंमध्ये 50 धावांची आवश्यकता. टीम प्रावी 11 इंदे या संघाला. कामगिरी मैदानामध्ये कशा प्रकारे होती ते आपल्याला पाहायचं. शेवटचे चेंडू मैदानामध्ये शिल्लक आहेत. 18 चेंडूंमध्ये 50 धावांची आवश्यकता. 3:46 मिनिट आतापर्यंत झालेले आहेत. पहिल्या षटकासाठी 5 मिनिटं घेतलेले आहेत. क्षेत्ररक्षण करणारी टीम पीरसाई उमरोली बीने. तुमच्याकडे अजूनही 10 मिनिटं आहेत. त्यामध्ये 2 षटकं तुम्हाला कंप्लीटच करायचे. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर. जितूचा बॉल फुल टॉस आणि फुल टॉसला दाखवला आसमान. आसमानी टोला. भावेच्या बाडमधून हा षटकार. 6 धावा. थँक्यू डीजे. खूप सुंदर संगीत. जबरदस्त टोला. भावेच्या बाडमधून षटकार आला. शेवटचे चेंडू आता मैदानामध्ये शिल्लक आहेत ते 17 चेंडू 44 धावा. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर. बॉल पाठवा ताबडतोब. नवीन चेंडूत पाठवा मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त टोला आपल्याला पाहायला मिळाला भावेच्या पाठमधून. उत्तुंग फटका जिथे 6 धावा मिळाल्या आहेत. आणि भावेची इनिंग महत्वाची राहील. तो मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारचा खेळ करतो. आता नवीन गेलेला फलंदाज मनीष त्याला कशा प्रकारची साथ देतो. आणि प्रावी 11 इंदे संघाला जर जिंकायचं असेल तर या 2 खेळाडूंना षटकार चौकारांची आतिषबाजीच करावी लागेल. 17 चेंडू 44 धावा. ऑन स्क्रीन आपण पाहतायत हॉटेल साईराज. खूप मोठं सहकार्य त्यांचंही या स्पर्धेसाठी आहे. ऑन स्क्रीन आपण त्यांना पाहतायत. टिनक्रिक लाईव्हचं आपण विशेष कौतुक करू. सध्याच्या घडीला भरपूर सारी मेहनत सर्व ऑफिशियल घेतात. ऑन स्क्रीन सुनीलजी माळी. थोडीशी स्माइल. तदनंतर मॅनेजर हॉटेल साईराज फॅमिली रेस्टॉरंट. गोलंदाज तयार. इथे टाकलेला बॉल सुंदर इथे हाताळला. पहिल्या चेंडूवर षटकार आला. इथे चेंडू डॉट येताना पाहायला मिळेल. धावफलकावर धाव संख्या 14. जसा डॉट बॉल येईल पीर साई उमरोली संघाचे समर्थक आनंद व्यक्त करतील. परंतु जसे षटकार चौकार येतील त्यावेळेस प्रावी 11 इंदे संघ मैदानामध्ये आनंद व्यक्त करताना पाहायला मिळेल. 14 धावा धावफलकावर. गोलंदाज तयार. इथे टाकलेला बॉल लाईन लेंथ अतिशय सुंदर आपल्याला पाहायला मिळते जितूकडून. छोटी उंची आहे परंतु त्याची कामगिरी पहिला चेंडू वगळता 2 चेंडूवर अतिशय सुंदर. 2 चेंडू डॉट आलेत. शेवटचे चेंडू मैदानामध्ये 15 चेंडू 44 धावा. प्रावी 11 इंदे. त्यांच्या समोर पीर साई उमरोली बी हा संघ. जिंकणार कोण ते आपल्याला पाहायचं. इथे टाकलेला चेंडू. अजून एक डॉट बॉल. कमालीची गोलंदाजी जितूची आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त गोलंदाजी. पहिल्या बॉलवर षटकार आला. मनोवैज्ञानिक दबाव होता गोलंदाजावर परंतु त्या मनोवैज्ञानिक दबावाला जुगारून त्याने सुंदर गोलंदाजी करत 3 चेंडू जे मात्र डॉट टाकलेले आहेत. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर. इथे टाकलेला बॉल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जो मात्र आपल्याला पाहायला मिळतो. एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळेल. 2 धावा आहेत. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर वाढेल. 16 धावा.
16 रन ऑन द बोर्ड. 16 धावा धावफलकावर. 16 धावा धावफलकावर. ऑन स्क्रीन आपण पाहू शकता ज्या बॉलचा वापर या स्पर्धेमध्ये केला जातो. कॅप्टन पोषक आहे फलंदाजी आणि गोलंदाजीसाठी देखील. फुलटॉस बॉल, चेंडू हवेमध्ये. ओहो, व्हॉट अ ब्रिलियंट कॉट. जबरदस्त झेल. कॅच ऑफ द टुर्नामेंट म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. वैभवच्या माध्यमातून हा जबरदस्त झेल आणि या झेलासाठी वैभवसाठी गोपाळ माळी यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आहे. जबरदस्त झेल आपल्याला पाहायला मिळाला. या अगोदर आपण कॅप्टनचा बॉल ऑन स्क्रीन दाखवला होता आणि काय कलेक्ट केलाय. जबरदस्त झेल आपल्याला पाहायला मिळाला. फलंदाज बाद आहेत. 2 षटकांची समाप्ती. धावफलकावर 16 धावा, उर्वरित 12 चेंडू. 21च्या सरासरीने 42 बनवायच्या. संधी देऊया डीजेला. राजने यांच्याकडून जो वैभवने कॅच पकडला त्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आहे. धावफलकावर धावसंख्या 16, शेवटचे 12 चेंडू, 42 धावांची आवश्यकता. जब मिलेगे 3 यार. संघाची धावसंख्या धावफलकावर 16 धावा आहेत. 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 चेंडूंमध्ये 42 धावांची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळते. बघा कामगिरी मैदानामध्ये कशा प्रकारे केली जाते ते आपल्याला पाहायचं. प्रत्येक क्षणचित्रे आज आपल्याला टिपताना पाहायला मिळतात. आमचा समालोचन कक्ष दाखवत असताना मिस्टर रॉय त्यांचं सहर्ष स्वागत आपण करूया. 12 चेंडू आहेत, 42 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहेत. आमचे स्कोरर निखिल, त्याचबरोबर आमचे दुसरे स्कोरर हिरामन भगत. ऑन स्क्रीन आपण त्यांना पाहू शकाल. आनंद घेत आहेत या मॅचचा, एन्जॉय करतायत. भगवा ट्रॉफी ऑन स्क्रीन आपण पाहू शकता. लाखो दिल की धडकन. चेंडू हवेमध्ये, तिथे क्षेत्ररक्षक दूरवरती आणि चेंडू सीमा पार. येतोय खणखणीत षटकार. स्पर्धेचं हे दमदार आयोजन मान्य श्री सुनीलजी माळी सर, माही 11 संघाचे ओनर आहेत आणि संपूर्ण तालुक्यातील फलटण अनेक व्यावसायिक क्रीडा स्पर्धेमध्ये ज्या संघाची वर्णी लागते तो माही 11 संघाचे ओनर आहेत. त्यांचं सहर्ष स्वागत आपण करू. थोडेसे चिंतेत आहेत कारण पहिलाच दिवस आहे आज. चेंडू हवेमध्ये, तिथे एक सिंगल आपल्याला पाहायला मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावा आहेत. सतीश आणि भोला यांच्याकडून वैभवसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. 10 चेंडू 34 धावा. मॅच अजूनही संपलेली नाहीये. 1-2 षटकार मॅच मध्ये खूप मोठी रंगत निर्माण करताना पाहायला मिळतील. ते षटकार चौकार मैदानामध्ये येणार का ते आपल्याला पाहायचं. कशा प्रकारे फलंदाजी केली जाते ते आपल्याला पाहायचं. 10 चेंडू 34 धावा. सुंदर असा चेंडू. बॅक टू बॉलर. फटका दमदार. लॉंगॉनला चेंडू सीमारेषा पार. येतोय A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. 6 रन. थोडेसे चिंतेत जरूर आहेत. 9 चेंडू 28 धावांची आवश्यकता. अजय भुजबळ यांच्या चेहऱ्यावर थोडस नाराजी स्पष्ट जाणवते. 9 चेंडू 28 धावा. गोलंदाज तयार. इथे बिग हिट करण्याचा प्रयत्न. कॉटन बोर्डची संधी आणि फलंदाज बाद होताना पाहायला मिळतील. अजून एक मोठा धक्का प्रावी 11 इंदेला.
थँक्यू. या मुरबाड तालुक्यातील A1 जोडी ऑन स्क्रीन आपण पाहू शकता. एक आयोजक आहेत, एक नियोजक आहेत, एक अध्यक्ष आहेत, एक खजिनदार आहेत आणि ज्यांची जबरदस्त आयोजन नियोजन या भगवा चषकाचं करत असताना खूप मोठी मेहनत. एखादी स्पर्धा भरवणं एवढं सोपं नसतं, परंतु ती स्पर्धा या दोन व्यक्ती आणि त्यांचे सर्व साथीदार यांच्या माध्यमातून भरली गेली आहे. भगवा चषक एक नाही दोन नाही तर तब्बल 9 दिवसीय क्रीडा स्पर्धेचं एक बहरदार आयोजन आपल्याला पाहायला मिळेल. आकाश माडसे यांच्याकडून स्वप्नील पडवळच्या प्रत्येक झेलासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे. गोलंदाज तयार. इथे टाकलेला बॉल त्याची एज आपल्याला पाहायला मिळते. अजय भुजबळ काळू यांचं अकाउंट ओपन होईल एका धावेने. संघाची धावसंख्या धावपलकावर 31 धावा, 7 चेंडू 27 हे समीकरण. कामगिरी मैदानामध्ये कशा प्रकारे होते ते आपल्याला पाहायचं आहे. दर्जेदार हा क्रिकेटचा सोहळा, अप्रतिम आयोजन, अप्रतिम नियोजन, जबरदस्त लाईव्ह टेलिकास्ट. या स्पर्धेला अजून उंच नेते डीजे कुणाल त्यांचे विशेष आभार आम्ही व्यक्त करू. उद्याच्या सत्रामध्ये काका मात्रे मॅन फ्रॉम अलिबाग या स्पर्धेला जॉईंट होतील. त्यांचंही सहर्ष स्वागत आपण या स्पर्धेमध्ये करूया. 7 चेंडू 27. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहेत. वेळ वेळ वाचवणं सर्वात महत्वाचं आहे. एकदा गेलेला वेळ पुन्हा येत नाही, त्यामुळे वेळ वाचवा. 7 चेंडू 27 धावा. सुंदर असा चेंडू, कव्हरला चेंडू, सीमारेषेचा वेध घेईल चेंडू, सीमारेषा पार. 4 चौकार, 4 धावा. निलेजी भोईर यांना टेनक्रिकचे स्कोरर आहेत. अतिशय सुंदर कामगिरी आणि अतिशय सुंदर माहिती त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही 12वे खेळाडू तेही खूप चांगली माहिती देतात. त्यांचंही सहर्ष स्वागत आपण करू. ऑन स्क्रीन आपण पाहतायत अनेक मान्यवर आहेत. मान्यवरांची मांदियाळी आपल्याला पाहायला मिळते. त्यांचंही सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये बनवायच्या 23 धावा. एका कोपऱ्यामध्ये मस्तपैकी एका चेअरवर बसलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत ते अरुणजी पवार, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी ट्रॉफी सौजन्यात साखरेचे प्रसिद्ध उद्योजक. त्यांचं सहर्ष स्वागत करूया. फुलटॉस बॉल, तिथे क्षेत्ररक्षक, अजून एक जबरदस्त झेल तिथे आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज बाद. मोठी पारितोषिक त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत. 5 चेंडू 23 धावा हे समीकरण. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर 5 चेंडू 23. उमरोली संघ ज्या ज्या वेळेस मैदानाच्या आतमध्ये खेळत असतो, अक्षरशः गावकऱ्यांनी प्रत्येक खेळाडूला खांद्यावर घेण्याची भूमिका. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर 5 चेंडू 23. फुल टॉस बॉल. आडव्या बॅटनं फटका खेळलाय. तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावा येताना पाहायला मिळतील. शेवटचे 4 चेंडू आणि 21 धावा.
गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर 4 चेंडू 21. 4 चेंडू 21 धावा. गोलंदाज तयार. फुलटॉस आणि फुलटॉस चेंडू सीमारेषेच्या बाहेर. हा षटकार. शेवटचे 3 चेंडू. आता 15 धावा. प्रावी 11 इंदेला सिक्सर. अजूनही संपलेले नाही. 3 चेंडू आणि 3 चेंडूंमध्ये बनवायच्यात 15 धावा. अतिशय सुंदर फटका आपल्याला पाहायला मिळाला. जिंकणार कोण ते आपल्याला पाहायचं. 3 चेंडू 15. इथे टाकलेला चेंडू सुंदररित्या तळलाय. चेंडू डॉट. चेंडू निर्धाव. पीरसाई उमरोली बी या संघाला आनंद देणारा हा चेंडू आहे. शेवटचे 2 चेंडू आहेत आणि 2 चेंडूंमध्ये बनवायच्या त्या अजूनही विजयासाठी 15 धावा. कामगिरी मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारे केली जाते ते आपल्याला पाहायचंय. 2 चेंडू आहेत. 15 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवर. सुंदर असा चेंडू. बिग हिट. तिथे क्षेत्ररक्षक त्यांच्याकडून कॅच ड्रॉप होताना पाहायला मिळाली. आतापर्यंत जेवढे कॅच उमरोली संघाने पकडले त्या प्रत्येक कॅचसाठी पारितोषिक आलेलं आहे. इथे एक सोपा झेल सुटलेला आहे. 1 चेंडू 14 धावा. प्रावी 11 इंदे संघ खूप मोठ्या अडचणींचा सामना करतोय. सुरुवात थोडीशी असाधारण झाली आणि तिथे संघ अडचणीत येताना आपल्याला पाहायला मिळाला. 1 चेंडू. आता बनवायच्या त्या 14 धावा. सुंदर असा चेंडू. तितकाच चांगला फटका. तिथे क्षेत्ररक्षण अतिशय सुंदर होताना आपल्याला पाहायला मिळालं आणि हा सामना इथे जिंकलेला आहे. पीर साई उमरोली बी टीमने. विजयी संघाचं अभिनंदन. कल्पेश आपण यायचंय. आपल्याकडून 100 रुपयाचं प्राइज कुणासाठी होतं. अर्जुन. अर्जुन आपण यायचं. अर्जुन लगेचच.